अ, आपल्याला माहिती आहे, की नागपूरमधील जामठा स्टेडियम या ठिकाणी भारत आणि न्यूझीलंड यांची 21 तारखेला क्रिकेटची 20-20 मॅच आहे. त्या अनुषंगाने काही शहरातील काही व्यक्ती ही तिकिटाचा ब्लॅकमेलिंग मार्केटिंग करून त्या आधारे मोठ्या रकमेला तिकीट विकून लोकांची फसवणूक करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्या अनुषंगाने आमचे युनिट 5 क्राईम ब्रँचचे पथक एस-सी नजीर आणि इतर कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना विसीए ग्राउंड सदर या ठिकाणी एक व्यक्ती संशयास्पदरित्या तिकीट घेऊन जादा भावाने विक्री करत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने त्यांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असता त्याच्याकडे 2 तिकीटं त्याची किंमत ₹600 आहे. परंतु तो ती तिकीटं जादा भावाने विकत असल्याची माहिती प्राप्त झाली असता त्यांनी त्या तिकिटासह त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी करून पोलीस ठाणे सदर या ठिकाणी अपराध नंबर 26/26 कलम 33 131 महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. यातील जो आरोपी आहे याचं नाव आहे मोहम्मद आदिब शेख इजाज, वय 18 वर्ष, राहणार ताजनगर, टेका नाका, पोलीस ठाणे पाचपावली. याच्याविरुद्ध असा अपराध आम्ही रजिस्टर केलेला आहे आणि याद्वारे आम्ही नागरिकांना सुद्धा आवाहन करतो, की जी मॅच सुरू आहे, अधिकृत तिकीट आपण वेबसाईटवरून किंवा अधिकृत सेंटरवरून तिकीट खरेदी करावं. कोणीही अशा प्रकारे जादा भावाने तिकीट घेण्याचा प्रयत्न करू नये. जर असं कोणी आढळला त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदरचा व्यक्ती हा एका 12वीमध्ये शिकत असून जे-डबल-ईच्या एका क्लासमध्ये तो क्लास घेऊन त्याच्या परीक्षेचा अभ्यास करत आहे, विद्यार्थी आहे. त्यामुळे पैशाच्या लालसेपोटी खर्चाच्या अपेक्षेने त्यांनी ही जादा रकमेसाठी तिकीट विकल्याचं त्यांनी त्याद्वारे आम्हाला निष्पन्न झालेलं आहे.